गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील गडअहेरी मुरुम खदान येथे मागील 3 दिवसापासून कावीळचे रुग्णांना आजार जडल्याची माहिती एस मराठीच्या विदर्भ संपादक जावेद अली यांना माहिती मिळताच अहेरी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण वानखेडे यांना माहिती दिली असता तातडीने मुरुम खदान येथे कॅम्प लावून रुग्णांची तपासणी करून ब्लड सॅम्पल घेऊन चेकअप करण्यासाठी स्पेशल ब्लड लॅब मध्ये पाठवण्यात आले व डॉक्टर विशाल एरावार यांनी आरोग्य विभागाचे डॉक्टर नर्स आशा वर्करची टीम घेऊन तपासणी केली असता 37 पॉझिटिव्ह कावीळचे रुग्ण आढळून आले। एस मराठी न्यूजने वारंवार बातमी प्रकाशित करून आरोग्य विभागाला अवगत केले। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण वानखेडे यांनी एस मराठीचे आभार मानले। तर आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी एक रुग्णालय मुरुम खदान येथे डॉक्टर विशाल एरावार यांनी औषधांचे स्टॉल लावून औषधी रुग्णांना देत आहे। सध्या 27 नोव्हेंबर रोजीला गडचिरोलीवरून डिस्ट्रिक्ट सर्व्हिलन्स ऑफिसर डॉक्टर पंकज हेमके यांनी वॉर्डातील नागरिकांना व रुग्णांना कावीळबद्दल मार्गदर्शन केले। यावेळी डॉक्टर किरण वानखेडे, डॉक्टर विशाल येरावार, रशीद शेख, नर्स, आशा वर्कर व स्टाफ उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण आढळले होते। आपण THO किरण वानखेडे सरांशी बोललो होतो की सर या ठिकाणी अशा प्रकारचं लागण झालेली आहे, तर साहेबांनी तात्काळ या ठिकाणी टीम पाठवली। त्यानंतर काय झालं सर हे सांगा। मला परवाच्या रात्री रिपोर्टर साहेबाचा फोन आला होता, त्यांनीच सांगितलं। त्या अनुषंगाने काल सकाळी आपण इथे 10 टीम्स लावल्या प्रभाग क्रमांक 14मध्ये आणि 10 टीमच्या सर्वेक्षणाअंती आपल्याला 48 कावीळचे रुग्ण भेटले आणि त्यांचं आपण तपासणी रक्त तपासणी केली। त्याचसोबत या प्रभागामधील पिण्याच्या पाण्याचे स्रोत खाजगी आणि सार्वजनिक यांचं पाणी नमुने आपण जिल्हा प्रयोगशाळेला पाठवलेले आहे। तर आज जे मोहीम चालू आहे ते कधीपर्यंत राहील? आमचं पुन्हा सर्वेक्षण आज पुन्हा 2 टीम वाढवल्या, टोटल 12 टीम झाल्या आहेत आणि आज लगतच्या एरियामधूनही आम्ही आता कावीळचे रुग्ण शोधण्याचं मोहीम चालू ठेवलं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा मॅनेज करता आलं पाहिजे। त्याच्यावरती उपाययोजना म्हणून आम्ही सध्या OPD बेसिसवरती इथे एक तपासणी शिबिर लावलेलं आहे आणि त्याच्यासोबतच रुग्ण जे आढळतील त्यांना जर गंभीर स्वरूपाचे रुग्ण असतील तर उपजिल्हा रुग्णालय अहेरीला आपण त्यांना दाखल करू, भरती करू आणि बाकी आम्ही इथे हेल्थ एज्युकेशनसाठी काल रात्री इथे कम्युनिटी मीटिंग घेतली, त्यांना सांगितलं स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं आणि ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे आणि आराम काय करावं लागेल त्याच्याबद्दल जनजागृती केली। एस मराठी न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली, सय्यद, अहेरी।